विलेपार्लेमधील जैन मंदिरावर पालिकेनं तोडक कारवाई केली आहे। तोडक कारवाई करणाऱ्या पालिकेच्या अधिकाऱ्यांचं निलंबन करण्यात आलं। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज दुपारी मंदिराला भेट देणार आहेत। जैन मंदिरावर पालिकेची 2 दिवसांपूर्वी तोडक कारवाई। बुलडोझर आणून 16 तारखेला सकाळी 8च्या सुमारास मंदिरावर तोडक कारवाई। तोडक कारवाई केलेल्या मंदिरामध्ये जैन बांधवांकडून आरती करण्यात आली। मंदिर कोणाच्या आदेशावरून आणि का तोडलं असा सवाल संतप्त जैन नागरिकांनी केला। सर्वपक्षीय नेत्यांकडून मंदिरावरील कारवाई विरोधात मोर्चा काढण्यात आला। मंदिरावरील कारवाई संदर्भात पालिकेने संबंधित समितीला नोटीस दिली होती। जैन समुदायानं पालिकेच्या नोटीस विरोधात मुंबई हायकोर्टात धाव घेतली। प्रकरण हायकोर्टात असताना घाईघाईत कारवाई केल्याचा लोकांचा आरोप। मुंबई हायकोर्टाकडून जैन मंदिर तोडक कारवाईवर स्टे देण्यात आला। अध्यक्ष आणि ते स्थानिक खासदार सुद्धा आहे, त्यांच्याकडे डॉक्युमेंटेशन आहे, त्यांचं कोर्टात हेअरिंग चालू आहे। तुम्ही त्यांना संधी द्यायला पाहिजे होती। त्यांचे दुपारी 2 वाजता कोर्ट होतं, तुम्ही सकाळी 8 वाजता आलात, अचानक आणि तोडफोड केली। आणि मंदिर काय आताच नाहीये ना, मंदिर 40-50 वर्षापूर्वीचं मंदिर आहे। आज आमदार येऊन बोलतात, मी आमदारांना सुद्धा प्रश्न विचारू इच्छिते, तुम्हाला माहित नाही का की कशी कारवाई झाली? नगरसेविका तुमचीच पत्नी त्या ठिकाणी होत्या, मला माहित नाही? आणि तुम्ही सकाळी 8 वाजता बीएमसी कधीपासून एवढी एफिशियंट झाली? 2 त्या ठिकाणी जेसीबी, मोठ्या प्रमाणामध्ये पोलीस यंत्रणा, 100च्या वर पोलीस कशासाठी? मुद्दा शेवटी असा आहे की एक सोसायटी आणि एका बाजूला मंदिर, अशी तक्रारी एकमेकांच्या विरोधातल्या आहेत आणि त्यांच्या संदर्भातली मॅटर न्यायालयामध्ये आहे। न्यायालय काहीतरी आदेश देतं, महानगरपालिका काहीतरी करतं। सरकार तुमचं आहे, महापालिकेत देखील पण कोणी अधिकारीने काही चुकीची कारवाई केली तर मी लोकांच्या बरोबर राहणार, जे काय सत्य त्यांच्या बरोबर राहणार।